नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलमध्ये। बघा, तुम्ही पाहू शकताय एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तालय महाराष्ट्र राज्य नवी मुंबई यांचं अजून एक लेटर समोर आलेलं आहे बघा। आणि त्या लेटरचा विषय काय आहे तो आपण अगोदर जाणून घेऊया। बघा, प्रकल्प स्तरावर प्राप्त झालेले मोबाईल सिम कार्ड अंगणवाडी सेविकांच्या मोबाईल फोनमध्ये इन्स्टॉल करण्याबाबतचं हे लेटर काढण्यात आलेलं आहे। म्हणजेच की आता अंगणवाडी सेविकांना ज्याप्रमाणे अगोदर मोबाईल भेटले त्याप्रमाणे आता त्यांना सिम कार्डसुद्धा भेटणार आहे। आणि ते सिम कार्ड कशा पद्धतीने असणार आहेत, त्या सिम कार्डला डाटा कशा पद्धतीने भेटणार, ही सर्व माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपले ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर आजच आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे अपडेट आणि माहिती ही सर्वप्रथम तुम्हाला भेटेल। बघा, तुम्ही दिनांक पाहू शकताय 6 नोव्हेंबर 2024 हे लेटर आहे। नवी मुंबई महाराष्ट्र राज्य एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तालयाकडून हे लेटर काढण्यात आलेलं आहे। आणि याचा बघा, हे लेटर कोणाला पाठवण्यात आले, जिल्हा कार्यक्रम अधिकारी महिला व बाल विकास, जिल्हा परिषद सर्व, बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी सर्व, या सर्वांना हे लेटर देण्यात आलेलं आहे। आणि सिम कार्डचे जे नवीन अपडेट आलेले आहे, म्हणजेच की नवीन सिम कार्ड जे बनवून पाठवण्यात आलेले आहे त्या संदर्भातच ही नवीन अपडेट आलेली आहे। आता सेविकांना त्यांच्या मोबाईलवर कोणत्याही प्रकारचं रिचार्ज करण्याची गरज नाही। बघा, आपल्याला अंगणवाडीचा अगोदर मोबाईल भेटलेला आहे, त्या मोबाईलमध्येच आता आपल्याला सिम कार्डसुद्धा भेटणार आहे। आणि ते सिम कार्ड कशा पद्धतीने असणार आहे हे जाणून घेऊया। तर बघा, तुम्ही पाहू शकताय की अंगणवाडी सेविकांच्या मोबाईलमध्ये सिम कार्ड इन्स्टॉल करण्याबाबतचं हे लेटर आहे। बघा, उपरोक्त शासन संदर्भ क्रमांक 1च्या शासन निर्णयान्वये पोषण अभियान या कार्यक्रमाअंतर्गत अंगणवाडी सेविकांना आयुक्तालय स्तरावरून उपलब्ध करून देण्यात आलेल्या मोबाईलकरिता सिम कार्ड उपलब्ध करून देण्यासाठी काही कंपन्यांची निवड करण्यात आलेली आहे। त्या कंपन्यांकडून सिम कार्ड वाटपाचे कामकाज सुरू झालेले आहे आणि त्या वाटपास शासनाने मान्यता दिलेली आहे। तर बघा, तुम्ही पाहू शकताय की शासनाने कोणकोणत्या सिम कार्डना मान्यता दिलेली आहे। बघा, तुम्ही पाहू शकताय वोडाफोन आयडिया, म्हणजे त्यालाच आपण VI म्हणतो, एअरटेल, अशा 2 कंपन्यांची निवड करण्यात आलेली आहे। आणि या कंपन्यामार्फत आता आपल्याला प्रत्येक महिन्याला 75 GB डेटा व अनलिमिटेड कॉलिंग प्लस बघा 3000 SMS हे सर्व आता या सिम कार्डवर प्राप्त होणार आहे। त्यामुळे सेविकांना आता रिचार्जचे पैसे भेटणार नाही, तर त्यांच्या मोबाईलवर ॲटोमॅटिक हा रिचार्ज प्रत्येक महिन्याला होत जाणार आहे। आणि त्या रिचार्जच्या अंतर्गत प्रत्येक महिन्याला बघा 75 GB डेटा, अनलिमिटेड व्हॉइस कॉल प्लस 3000 SMS आणि नो रोमिंग चार्जेस, म्हणजे कोणत्याही प्रकारचं रोमिंग चार्ज नसणार आहे या सिम कार्डना। अशा पद्धतीने अंगणवाडी सेविकांना हे सिम कार्ड प्राप्त होणार आहेत। आणि 2 कंपन्यांना यांची परवानगी देण्यात आलेली आहे। पहा, VI, ज्यालाच की वोडाफोन आयडियाचा जे मिळून VI झालेला आहे, त्या VI कंपनीला आणि एअरटेल या 2 कंपन्यांना महाराष्ट्र शासनाने मान्यता दिलेली आहे। आणि लवकरच सिम कार्ड वाटपाचे काम सुरू होणार आहे। काही जिल्ह्यात सिम कार्ड वाटपाचे काम सुरू झालेले आहेत। तर ज्या भगिनींना, ज्या अंगणवाडी ताईंना सिम कार्ड भेटलेले आहे अशा ताईंनी आपल्या जिल्ह्याचं नाव नोंद करून कमेंट करून कळवा की कोणत्या जिल्ह्यामध्ये सिम कार्ड भेटलेलं आहे। कारण की भरपूर जिल्ह्यामध्ये अंगणवाडी ताईंना सिम कार्ड वाटपाचे काम हे सुरू झालेले आहे। जर तुम्हालाही अंगणवाडीमार्फत आपल्या ICDS विभागामार्फत जर हे सिम कार्ड भेटलं असेल तर कमेंट करून नक्कीच कळवा। तर बघा, बाल विकास प्रकल्प स्तरावर उपरोक्त दोन्ही कंपनीकडून, म्हणजे VI आणि एअरटेल या दोन्ही कंपनीकडून 5 नोव्हेंबर 2024 पर्यंत सर्व सिम कार्ड हे प्राप्त झालेले आहेत। आणि ते सिम कार्ड वाटपाचं काम सुरू झालेलं आहे। तसेच बघा, अंगणवाडी सेविका यांना शासनाने उपलब्ध करून दिलेल्या स्मार्ट मोबाईल फोनमधील यापूर्वीचे सिम कार्ड काढण्यात यावे व त्याऐवजी वरील कंपनीकडून प्राप्त झालेले नवीन सिम कार्ड त्या मोबाईलमध्ये टाकायचं आहे, म्हणजेच की इन्सर्ट करायचं आहे आणि ते मोबाईल वापरात आणायचं आहे। तसेच बघा, संबंधित बाल विकास प्रकल्प अधिकारी ग्रामीण आदिवासी नागरी यांनी सदर सिम कार्ड बघा 7 नोव्हेंबर 2024 पासून अंगणवाडी सेविकांच्या मोबाईलमध्ये इन्सर्ट करून शासकीय योजनेच्या कामकाजासाठी वापरत असल्याबाबतचे प्रमाणपत्र जिल्हा कार्यक्रम अधिकारी
महिला व बालविकास जिल्हा परिषद संबंधित यांना सादर करावे। तसेच जिल्हा कार्यक्रम अधिकारी महिला व बालविकास जिल्हा परिषद यांनी जिल्ह्यातील अधीनस्थ सर्व ग्रामीण आदिवासी व नागरी प्रकल्पांना एकत्रित अहवाल या कार्यालयात सादर करावा। बघा, हे सिम कार्ड आपल्याला ICDS योजनेशी संबंधित शासकीय कामकाजासाठीच वापरण्यात येणार आहे। त्यामुळे सर्व सेविकांनी याची दक्षता घ्यायची आहे। तशी सूचनासुद्धा आपल्याला सुपरवायझर करून देण्यात येणारच आहेत। परंतु हे सिम कार्ड पर्सनल यूज करता येणार नाही। बघा, हे सिम कार्ड फक्त आपल्याला आपल्या अंगणवाडीची जी कामे असतील त्या काम करण्यापुरताच वापरता येणार आहे, असं यांनी इथं GR लेटरमध्ये तर अशा पद्धतीने सांगितलेलं आहे। त्या पद्धतीने सर्वांनी याचा वापर करावा। तर बघा, अशाच पद्धतीने अंगणवाडी सेविकांना जे मोबाईल भेटला त्याच्यामध्ये नवीन सिम कार्ड याच पद्धतीने भेटणार आहे। एक तर तुम्हाला तुमच्या एरियामध्ये VIला रेंज असेल तर त्या कंपनीचं तुम्हाला भेटणार आहे। जर तुमच्या एरियामध्ये एअरटेलला रेंज जास्त असेल तर तुम्हाला त्याचं सिम कार्ड भेटणार आहे। याच्या अगोदरच आपल्याकडून सर्व डेटा मागवण्यात आलेला होता की आपल्या एरियात कोणत्या सिम कार्डला जास्त रेंज आहे। त्या अंगणवाडी पर्यवेक्षकाकडून आपल्याला अगोदरच आपण सर्व डाटा त्यांना पाठवलेला आहे। त्यानुसारच आपल्याला सिम कार्ड हे भेटणार आहे। आणि खूप असं फक्त हे सिम कार्ड आपल्या अंगणवाडीचा जो मोबाईल दिलेला आहे त्याच्यामध्येच टाकायचं आहे। आपण याचा इतर कोठेही यूज करू शकत नाही। त्यांनी स्पष्ट इथं सूचना दिलेल्या आहेत की आपल्याला जो ICDS कडून जो सिम कार्ड भेटलेला आहे, जो मोबाईल भेटलेला आहे, तो फक्त आपल्याला अंगणवाडीच्या कामकाजापुरताच वापरता येणार आहे। इतर कोणत्याही कामासाठी वापरता येणार नाही। याची दक्षता सर्व सेविकांनी घ्यायची आहे। तर पहा, हा खूप महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे। जर तुम्हाला अंगणवाडी सुपरवायझरकडून जर तुम्हाला ही सिम कार्ड प्राप्त झाले असेल तर कमेंट करून नक्कीच कळवा। आणि अशाच नवनवीन व्हिडिओच्या आणि माहितीच्या अपडेटसाठी तुम्ही आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओची अपडेट आणि माहिती ही सर्वप्रथम तुम्हाला भेटेल। आणि हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांना शेअर करा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओसाठी एक लाईक नक्कीच करा। धन्यवाद।